शेवटचा दिवस आहे. इथल्या कॅन्डिडेट सोबत आपण काही चर्चा करणार आहोत. शेवटच्या दिवशी कसे ते प्रचार करत आहेत. तर काय सांगाल, शेवटचा दिवस आहे, प्रचंड गर्दी आहे तुमच्या मागं, कसा रिस्पॉन्स आहे? आज प्रभाग क्रमांक 21च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे चारही उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी रॅली काढलेली आहे. आनंदाची गोष्ट ही आहे की आता रॅली चालू असतानाच आमच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे पैसे आलेले आहेत. या तुम्ही जी गर्दी बघताय ती लाडक्या बहिणींचा आमच्या मागे असलेला आशीर्वाद आहे. त्यामुळं या ठिकाणी शिवसेनेचे चारही उमेदवार निवडून येतील. या ठिकाणी 3 धनुष्यबाण आणि 1 टोपली पुरस्कृत असे आम्ही, खरं तर जे टोपलीचे पुरस्कृत उमेदवार आहेत हे भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आहेत, जे निष्ठावंत आहेत, ज्यांना भारतीय जनता पार्टीनं दुसऱ्या बाहेरच्या लोकांना आणलं आणि निष्ठावंताला डावललं. या ठिकाणी निष्ठावंतांना न्याय देणारा एकमेव कोणता पक्ष असेल तो शिवसेना आहे. समोरच्यांची जर बघितली तर आज त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचा विजय या लाडक्या बहिणींनी आज डिक्लेअर केलेला आहे असं मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आज जी गर्दी बघताय ही मनाने आलेली आणि लाडक्या बहिणींनी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. यामुळे एकनाथजी शिंदे साहेब यांना नक्की या बहिणी आशीर्वाद देतील असा मला विश्वास आहे. शेवटचा दिवस आहे, काय रणनीती आहे? आज शेवटचा दिवस असला तरी या जनतेसोबत हे माझे स्थानिक उमेदवार आहेत आणि कायम त्यांच्या सुखादुःखात राहणारे आहेत. आज शेवटचा दिवस त्यांच्यासाठी आहे जे बाहेरच्या प्रभागातून या ठिकाणी उमेदवारी घेतली आहेत, जे पैसे देऊन मोठमोठ्या आमदारांची चपलं उचलून ज्यांनी उमेदवारी आणली त्या लोकांसाठी आजचा शेवटचा ह्या प्रभागातला दिवस आहे. त्यांना ही जनता बाहेर काढणार आहे आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये फक्त आणि फक्त शिवसेनेचे उमेदवारच कायमस्वरूपी राहणार आहेत. कारण ते स्थानिक आहेत, बाहेरनं आणलेले नाही आहेत, पैसे देऊन आणलेले नाही आहेत, गुन्हेगार नाही आहेत. माझ्या एकाही उमेदवारावर शिवसेनेने उमेदवारी देत असताना कुठल्या गुन्हेगाराला उमेदवारी दिली नाही. या ठिकाणी गोरगरिबाचं कल्याण करणारी, विकासाची कामं करणारी आमचं हे जे पॅनल प्रभाग क्रमांक 21 या संपूर्ण भागात 5 कोटीची कामं करून आम्ही आज मतदान मागतोय. मला आव्हान आहे या सगळ्या समोरच्या दोन्ही पक्षाच्या आणि सर्व उमेदवारांना की तुम्ही या जनतेसाठी आजपर्यंत काय केलं. तुमचा आमदार होता, तुमचा खासदार होता, एक खासदाराची पार्टी आहे, एक आमदाराची पार्टी आहे, पण ही शिवसैनिकाची एकनाथजी शिंदे साहेबांची पार्टी आहे. ह्यांनी कामं केली आणि मतं मागतायत. तुम्ही कामं न करता इथे येत आहे आणि तुमचा आजचा हा शेवटचा दिवस आहे एवढं नक्की लक्षात ठेवा. प्रचंड गर्दी आहे ताई, प्रचंड गर्दी आहे. जो आता हा जो दिसतोय गर्दीचा जो म्हणजे संख्या दिसतीये, तीच संख्या तुम्हाला मतांमध्ये दिसेल का? ते कन्वर्ट होतील का मतांमध्ये असं वाटतंय का? 100% ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पट्टीनं ही आमच्या मतामध्ये कन्वर्ट झालेली दिसेल. कारण तुम्ही ही जर रॅली पाहिली तुम्ही तर ह्या रॅलीमध्ये जास्तीत जास्त 99% लाडक्या बहिणी आहेत आणि या लाडक्या बहिणींचा सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे ह्या सगळ्यांचे लाडके भाऊ यांना खूप मोठा आशीर्वाद आहे आणि तोच आशीर्वादाचं फळ जे आहे ते आम्हा शिवसेनेच्या उमेदवारांना मिळणार आहे. आणि ही जी रॅली आजची ही खरं तर ही विजयाची रॅली आहे हे आपल्या सर्वांना दिसून आलेलं असणार आहे. हे सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या आम्हाला निवडून आणणार आहे. शिवसेनेचं संपूर्ण पॅनल निवडून येणार आहे आणि आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय मनीषदादा काळजे यांनी इतके कष्ट घेतलेले आहेत आमच्या सर्वांसाठी. तर नक्कीच आमचा विजय म्हणजे आमचे मनीषदादा काळजे आहेत त्यांचा विजय होणार आहे. नक्की. प्रचंड गर्दी दिसते, पूर्ण परिसर भगवामय झालेला आहे. काय प्रतिक्रिया आहेत? प्रतिक्रिया आता मला व्यक्त करता येत नाही. तेवढ्या लाडक्या बहिणींचा, माझ्या माता भगिनींचा आशीर्वाद माझ्या बरोबर भेटायला तो फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेबांना. त्यांनी मला मत म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना मत म्हणजे मला मत. सर, तुम्ही पुरस्कृत उमेदवार आहात, पण कुठं ना कुठं खूप मोठं बळ तुम्हाला शिवसेना देतीये. तर या येणाऱ्या काळामध्ये हा बदल दिसेल का? निष्ठावंतला न्याय देणारा एकमेव पक्ष म्हणजे माननीय श्री एकनाथ भाऊ शिंदे यांचा एकच पक्ष आहे. कारण मी स्थानिक तिथला नगरसेवक असताना भाजपाने माझं तिकीट कट केलं आणि तिरायत व्यक्तीला, बाहेरच्या व्यक्तीला इथं आणून उभा करण्यात आलं. हे पॅनल तो आहे भाजपचा, ते पूर्णपणे बाहेरचा असल्यामुळे इथं फक्त विजय एकनाथ भाऊ शिंदेचा 3 धनुष्यबाण आणि 1 टोपलं माझं पुरस्कृत चिन्ह आहे. आणि आज ती रॅली बघतो ही आमची रॅली जी आहे विजयाची रॅली ठरणार आहे. आणि आज आमचा विजय घोषित माझ्या बहिणी लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे. आज या माझ्या बहिणी लोकांनी आणि माझ्या मातांनी आत्ताच मला म्हणली आई अंबाबाई तुम्हाला नक्कीच पावती आहे. आणि आई अंबाबाई या माझ्या आईने मला आशीर्वाद दिलेली आहे, साक्षात समोरून मला आशीर्वाद दिलेली आहे.
हे आई मला नक्कीच मला आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहील आणि माझ्या जनतेचं आम्ही पुरेपूर सगळं काही आम्हाला मतदान निवडून दिल्यानंतर आम्ही त्यांचे जे काही समस्या असतील आम्ही ते नक्कीच सोडवणार आहेत. एकनाथ भाऊ शिंदे साहेबांच्या आणि मनीषदादा काळजे यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम